याचं आहे ना आता लईच झालं. हा याचा घरीदारी तमाशा. हे बाय एवढं काम उरकावा तरी याचा आहेच आहे. उडग कळीन बस पाठगोळी. कुडून येतो पिऊन आणि कुडून नाही काय. याला पाजीतच कोण भाड खावाला काय माहिती. सत्यानाश हो याच्यावाला रानकीच्याचा. रोज उठून मारितो रोज उठून मारितो. याचं कोण काढ. चल सुट. भाकरी सुद्धा ठोकणार नाही काहीच नाही. जाय तुला काय खायचं ते काय खाय पावडे. वहिनी गावला टेन्शन मध्ये आली मनाची बडबड कधी झाली. टेन्शन मध्येच बसले बाय. पार डोक्यात फरक पडायची वेळ आली मला तुम्हाला सांगते. काय ते काय मुळे आव कुडून पिऊन येतं याला कोण पाहिजे तर काय माहिती भावाजी. तुम्हाला काय सांगू. रोज उठून मारितो रोज उठून कटकट लावितो डोक्याला. तूच रेकॉर्ड काढू आणि वहिनी तिची. अहो मी होते म्हणून नांदले नाही. या नालायकाजवळ कोणी राहिलं सुद्धा नसतं तुम्हाला त्याच्याकडे सांगते. ते आधी जमत नव्हतं कुठं. काय आई बापाची गरिबी दिलं हे करून काय सांगू तुम्हाला. काय मला तर तिची वागणी पटत नाही. जाऊन पडते पण आता तो अहो एवढा 17 ठिकाणी वाकडा आहे तुम्हाला सांगते. पण त्या खोडी किती करीतो. हा का हा नाही नाही ते जाऊ दे तुमचं ते रोजचं दुख नाही ना. मी काय म्हणतो वहिनी हम्म. पण एक काम करते का काय तिला कोण नाही ना. कोण नाही बाई. मीच येऊन बसले इकडे एकटीच. वैताग झालाय डोक्याला तुम्हाला सांगते. तुला एक विचारायचं होतं. काय हो. आता तू एकटीच आहे. हम्म. तो आहे नवऱ्याला का तुझ्या नवऱ्याला विचारावं लागेल. काय विचारायचं. मला ठोकायचं होतं का. कोणला मानावऱ्याला. नाही 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 तुला ते मी तेवढा सल्ला घेतला तेवढा सल्ला. मग ठोकायचं कोणला मानावऱ्याला ठोकायचं एक. नाही 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 म्हणलो वहिनीला विचारून पाहू देते का ठोकून मला. मी ठोकून देऊ असं. हा आता घरी एकपट झालंय ना. आता तुम्ही मा डोकं खायला आले का. काय हा एकपट त्या बेवड्याने मला घरी वैताग दिलाय तुम्हाला सांगते. पिऊन आला का नुसती ठोकाठोकी पिऊन आला का नुसती ठोकाठोकी. आता परत तुम्ही बी तेच काढलंय का काय. तुम्हाला झालंय काय. तुम्ही सरकारी दवाखान्यांनी जाण बडवून या ना. अगं वहिनी तसं नाही ठोकायची जागा आहे म्हणून ठोकून दे मला. अहो ठोकायची जागा आहे म्हणून ठोकून द्या म्हणजे काही इडं का काही पाल मांडलाय का काय. कोणी बी यायचं आणि विचारायचं. आता मा द्यानावं नाही ते 4 ठिकाणी वाकडं ते द्यानावं नाही म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घेऊ राहिले काय. त्याचं सोडवा मी आहे ना तुला सहकार्य करा. कस काय बोलू राहिले का ठोकून द्या मला म्हणून. बर मी काय होतो वहिनी तो मला ठोकून जर दिला ना तिची बद्दल तुला मी काहीतरी मदत करी जाईन. नाही नाही तुम्हाला एवढ्या भावकी मध्ये का मी एकटीच सापडले काय. मा का आले तुम्ही ठोकून दे म्हणायला. मग काय मानावरा दारुड्या म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ राहिल्या काय. तुला का जागा आहे ठोकाय पुरती म्हणून म्हणतोय. अहो मा का असं नका जायना जागा. पण मग मायवाला नवरा जरी बाबा 4 ठिकाणी वाकडा असला तरी तो ठोकायला चांगला आहे ना. तुम्ही का त्याचा गैरफायदा घेऊ राहिले काय. तो नाही ना आजचे दिवस. ये बाया घरच्या बेने घेतला आयरान वाटत. मी काय होते जाऊन दे तू लय पुढचं चालवत राहते वहिनी. पुढचं चावळायचं काय तुम्ही बोलूच तसे राहिले ना. वहिनी मला तू नाहीच म्हणू नको. त्याचं टेन्शन नको घेऊ म्हणेन मग मला ठोकून दे. आणि वरून म्हणते टेन्शन नको घेऊ. मग आता अडचण आली म्हणून ठोकू दे आजचे बाय दिवस. बाय डोक्याला ताण झाला त्याच्या बेन इकडे येऊन बसले तर तुम्ही इडं आले उराला उरसूळ. जाऊ दे वहिनी ऐक ना. हो वहिनी मी काय तुम्ही ना सारखीच मांडी ठोकू नका. हा तुम्हाला मी 10-5 रुपये देतो लागलं तर. पण ते मला 10-5 रुपये मी काय तशी बाई नाहीये. तुम्हाला काय मी धंद्यावाली वाटले काय. नाही ते काय धंदे हाय साधा धर्म म्हणून द्यायचं ठोकून. नसतं लांब लांब आहे मी काय विचारायला तो. मग तुम्हाला आख्या शेजार धर्मामध्ये मीच दिसले काय. तू ऐकाय सारखी काय सारखे म्हणजे काय. त्या बाकीच्या बायाला वर फाट्या नांगायच्या त्या. मग बराबर आहे उरपाट्या नांग्याचे म्हणजे काय. ते जमून देते नाही मला रे. कस काय जमून देतील. तुम्ही जर अशी ठोकाठोकीची भाषा करायला लागेल कोण जमून घेऊन ठोकणार नाही का एकाच चप्पल काढून. त्याच्यात तू समजदार आहे वहिनी. हा मग मी समजदार आहे. मला नाही म्हणू नको तू. तुम्ही ना मला डोकं लावायचं काम करू नका बर का. मी तुमची इज्जत करते. वहिनी मी तुमचं धरतो लागलंच तर पण मावल मला मा धरू नका. मा धरणारा बघ कमी. हा? मा धरणारा बघ कमी. मला धरायची गरज नाही आणि मला ठोकायची गरज नाही. मा ठोकणारा बी बघ कमी. अरे मी काय तो तोय ठोकीन आणि मी ठोकीन ना काय फरक पडतोय. लाज आहे का तुम्हाला काही बोलायला. मी ढेकळा खाली काम करील तुमच्यावाला. का बरं मग मी काय तू नुकसान केली का. नुकसान करायचा काय प्रश्न. तुम्ही कस काय मला विचारून राहिले. काय मी धरितो बी मी ठोकितो बी म्हणजे काय. अरे वा अरे वा. तू नवरा संध्याकाळी ठोकीत असं मी दिवसा ठोकीतो. मला गरज नाही ना पण ठोकून घ्यायची बी ठोकायची. अरे रात्री तू बळच म्हणली तर ठोकणार नाही. बळच म्हणली तर ठोकणार काय गरज नाही पडली मला. दिवसा ठोकणार. हा अरे वा अरे वा. अरे म्हणजे सकाळी 9 वाजता आलं का ठोकलं का संध्याकाळी 4 ला उपसून घेऊन जाणार. म्हणजे ते तवर 4 वाजता ठेवायचं. हा त्याला काय होतं तेच म्हणलं मग तू नव्हतं गागणार नाही ना. तुम्ही काही इंजेक्शन घेत्या का काय गोळ्या बिळ्या घेत्या बाय. काय गोळ्या बिळ्या खात्या काय. नाही मला काय आजार मग माही जाव का याच्यामुळे राग गेले काय. आणि ती गिरी तिच्या आजार झाली ना. पण मग या असं बाई तुम्ही म्हणते मी 9 वाजता येईल ठोकी येईल आणि मग 4 वाजताच परत काढून नी. तू म्हणली 5 तर 5 पण रात्र नाही ठेवत नाही. रात्र घरीच जाणार त्याला वागच व्या वाटत का आला
मग खोट्याला कुठे आला मग कुठे आला कस काय वाघाच भ्या वाटत नाही ग तसं नाही पण हा? मग ते कसं मला सवयच आहे पहिल्यापासून काय 9ला 8ला म्हणलं तरी येईन 7ला म्हणलं येईन पण मग 5च्या आतमध्ये काढून घरी घेऊन जायचं मामी खोटा बाई तुमच्या वाला खोटा का काय 420 पावरचा आहे काय बाई आईला वहिनी तुला अर्थ करते मी काय तो हा. तुझ्या नवरा गागणार नाही ना तू फुल पारून घ्याल तू बाई आता तुम्ही मला ठोकायला येऊ राहिले आणि मग मानावरा गागणार नाही म्हणजे कसं तो मायवाले पार हाड डिल्ले करील ना बरं मी एक काम करतो तुझ्या नवऱ्याला 1000 रुपयाची कबूल करतो ठोकायला नाही तो म्हणशील मग मी का काही कामात नाही राहिलो काय नाही त्याला दारू सवय आहे का नाही त्याला हाय दारूची सवय त्याच्याकडे पैसे राहते का नाही मग त्याला पैसे पाहून मी कबूल करतो ठोकायला त्याला दारू पाजून तुम्ही कसं काय बाई चावळू राहिले काय येडे बिडे झाले का आणि उद्या मानावरा इतका उरपाट्या भोकाचा आहे त्यांनी तुमच्याच गळ्यात गोदडी दिली अटकून मग तो जर म्हणला तू मार बायको का चालला ठोकायला मी तुला दारू पाजितो तिच्याकडून 200-300 रुपये घेतो मी तो बायकोला ठोकायला येतो मग मा बायको दे ठोकायला जागा नाही राहिली मग मी काल इकडे आलो तुझ्या ठोकायला जागा नाही राहिली म्हणजे. नाही जागाच नाही झाली आज का बरं तिची सगळं- काय गोदडी शिवली का काय नाही सगळं वल्ल होऊन गेले आता वल्ल होऊन गेलं मग काय कपडे बिपड्याना पुसून घ्यावा नाही काय पुढे कापड मग नाही ते आता ते वल्ल होऊन गेले सगळं त्यामुळे ते ठोकायचा चान्स नाही ना बाई काय चावळा त्या काय आता माहिती बाई ठोकलं तुम्ही. ना तर लगेच उपसून येतं ठोकलं का उपसून येतं आणि तो कसं तो मस्त आहे ठोकायला मस्त आहे ठोकायला हा मायवाले एकदा 9ला ठोकलं का 4 वाजता तसंच ठेवायचं आणि तिच्यावाले ठोकलं का उपसून येतं राहतच नाही मग एवढी निकामी काला करून ठेवली आता ते झाला निसर्गाचा देणं त्याला काय करणार नाही एवढी निकामी काला करून ठेवायची मग ती हा? मी काय म्हणतो वहिनी एवढी ढिल्ल होऊस तर काला ठोकीत बसा बाई मी म्हणते तुझ्या नवऱ्याचाच फोन आला का काय तुझ्या नवऱ्याचाच फोन आला वाटतो ना जाऊ दे बरं वहिनी काय बाई तमाशा लावलाय तुम्ही वहिनी हो वहिनी हा जाऊ दे आता मी लय मूड मध्ये आज तुमचा मूड मा काय उपयोगाचा तुमचा मूड तिकडे नेऊन चुलीत घाला ना किंवा नवऱ्याला शब्द बरं विचारायचं लागलं पण तुम्हाला नाही अहो म्हणलं. त्याला काय विचारित येडे बिडे झाले का म्हणजे रोजचा तू कुटीतोय आता डबल कुटील तुम्ही काही येडे बिडे झाले डोक्यात फरक पडला काय मी काय म्हणतो का भांगाच्या गोळ्या खाल्ल्या वहिनी, सकाळी सकाळी जवळ तुम्ही म्हणाय नाही ना तोवर मी रोज ठोकणार रोज येऊन ठोकणार पण मला नाही ना ठोकायचं तुम्ही काय बळजबरी करून राहिले मी रोज ठोकेल काला ठोकी त्या रोज अगं ठोकलं ना उलट तो निर्मळ होईल निर्मळ होईल हा ठोकल्यानी हा नको बाई येडे बिडे झाले काय हं? हा हं? मा काल निर्मळ करायला चालले तुम्ही मग वाहून दे घालपकी त्याच्यात घाण काल तो घाण काल होईन मग परत तो नवरा परत त्या गाडीवर कुटील काय नाही मानावरा काला गाणीवरून कुठे बळजबरी तुम्ही नाही ते मग त्या नवऱ्या गाडी सवय नाही ती वांग्याची सवय आहे ना तुम्ही वाड्यावर नका लावू हा. मी काय त्याच्यातली बाई नाहीये तुम्ही मला काय डोकं लावू नका मी घरून आले वाईटाकून मी पाहू राहिले येरी बारव हं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला हा डोक्याला वाईटाक दिला तर मी तुमच्या नावाचं काहीतरी लिहून मी सरळ काहीतरी करील बाई जीवाचं नाही तू यार बारो पाहून काय करणार आहे तुझी जीवनाचं असेल हा मी जीवाना जाऊ नाही तर मी कशी जाऊ पण मी त्याला लय वाईट टाकले त्याच्यात तुम्ही मा काय डोकं खाऊ नका वहिनी हा. मी काय म्हणतो तुझ्या नवऱ्याची सोडून दे 90% सोडून दे तो लागलाय ठकीच्या माग तो विषय सोड मी तुला लागेल तेवढं सहकार्य तो करीत लागा नका जाणे तो ठकीच्या लागू नाही तो दुर्पतीच्या लागू मला त्याच्याशी काही कर्तव्य नाहीये तो बेवड्या बोकाचा फुकाट कोणी वडीत नेत असले ना तंगडे धरून तरी चालेल मा झाला परपंच मला काही टेन्शन नाही मला उलट त्याच्या डोक्याला एवढा वैताग होईल तुम्हाला सांगत सकाळ संध्याकाळ नुसती कटकट हा म्हणजे तुझा नवरा ऐकायचा नाही का त्याचं नावच नका काढू बाई माझ्याजवळ बरोबर मी काय तुझ्या पोरले विचारू मग मोठं काय ठोकायचं अहो तुम्हाला काही लाज लज्जा काही शरम आहे का नाहीये काय हा मला विचार राहिले वहिनी मी ठोकू का आणि मग कुशाल मा पोराला विचारून ठोकणार आहे तुम्ही मग तो जर मला ठोकतो लगेच सुरू करतो आजपासून म्हणजे हा तो जर म्हणला तर काय डोकं बिकं जागेवर आहे का नाही का किर्याक झालं डोकं जे काही डोकं जागेवर घरी जावा काय? का डोकं खाऊ नयेत मी डेकळा खाली काम करेल डेकळ पाहिला का हो काय? वहिनी काय आहे का नाही माणूस येतो मला काची खुशाल माणूस मला आहे? उठून दे सुटले मग? हा आणि मी नव्हतो दुसऱ्याला बस हाक मारून माझ्या मध्ये झाला आणि मी आता होऊन आलो तर मला नाही म्हणती तुम्ही काय चावळू राहिले मला काही गणित कळा ना तुमच्या वालं तुम्ही काही मार खावा आले का? मार खावर म्हणजे मी ना बिलकुल तुम्हाला सांगते बाबाजी मी ना मजाकच्या मूड मध्ये नाही तुम्हाला सांगते मी ना लय वाईट टाकून आले घरी तुम्हाला सांगते मा डोकंच नका खाऊ तुम्ही परवा दिवशी त्या दगड्याला बरंच बोलत होती गालाय मध्ये तर तो नाही म्हणला तुला आणि मी होऊन आलो तर मला नाही म्हणती
तुम्ही नाही याचं त्याचं नाव नका घेऊ, तुमचं काय मत आहे ते बोला. नाही तुला तू दागड्याला बळच म्हणत होती यार मध्ये घाला, तर तू दागड्या म्हण मला तो दगड्या तिकडे जाऊ मला द्या. सवय नाही, आता मी बळच ठुकतोय ते मला ठोकून देत नाही नाही, तो दगड्या जिडून आला ना तिकडे जाऊ द्या, तेल लावून मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. पण तुम्ही मला रिकामटं डोकं लावू नका, आपले संबंध खराब करू नका. मी तुम्हाला हात जोडून वहिनी ठोकू द्या ना, कुठं तुमची जागा दिसणार आहे, उलट तुमची जागा स्वच्छ वहिनी ठोकलो. बाई भावाजी तुम्ही काय म्हणू राहिले, माय काय डोक्यात येईना बाई. माझी जागा स्वच्छ होईल आणि ठोकल्याने कुठं जागा झिजणार आहे. तुमचं काय नेमकं मनामध्ये येईना, तुम्ही मला मोकळं बोला बरं, तुमचं मोकळं वारं याव द्या. अगं वहिनी मी काय म्हणतो, आता तो जे वावर मोकळच आहे का नाही, हा हा? हा त्याच्यामध्ये मला शिळीला खोटा ठोकायचा आहे फक्त, काय खुटी शिळीला खोटा. शेळीला खोटा ठोकायचा आहे? हा. तुम्ही एवढं मला पार बाई काय येडे बिडे काय जाऊन ठोका ना मग. बरं मी काय म्हणतो, समजा खोटा जर ठोकला तर शेळी सगळं गबाळ खाऊन घेणार नाही का, खरी बात आहे. मग वावर तो निर्माण होईल का नाही. वहीन वहीन हा? वहीन हा? हा, आणि जागा जी जायची नाही. आणि तो तू परवा दिवशी त्या दगडाला ठोका बोलतो ते मध्ये घाल म्हण, काय मेढ्या मध्ये घाल, तो तुला नाही मानला का नाही म्हणला हा. हा? तुला बस मध्ये घालून घ्यायची हाऊस होती, हा. पण तो मानला म्हण, तो काय म्हणला सवड नाही, मग मी आता होऊन तुला म्हणलो अहो ठोकू. बाई त्याचं काय खरंय त्या दगड्याचं, तो कापल्या करंगळी मुतणारा माणूस नाहीये. तुम्ही बांधावा मला काय, तुम्ही मला पहिलेच म्हणायचं ना, ओ मला लय वैताग आला तुम्हाला बरं मग सांगते. मी वहिनी या दादा बाबामुळे मा काय डोकं पुरं क्रॅक झालं, मा डोकं चाला ना अरे बाबाजी. आला तू नवरा ना, त्याला सांग हा. मला शिरपत्राव आहे ना आज रोज ठोकणार आहे म्हणा. त्याचं मी करते बराबर, त्याचं कोण ऐकत व हा. त्याचं कोण ऐकत. अबे शेजारी टुक टुक चालन सगळं तू वावरले, चालेल काय अडचण नाही तुला. जा ना मग, हाय तरी काय हो तुमचं एक शेळीचं शेपोटे जा. हा. हो का? आणि मी नाही का म्हणलो माय बायको घरी का नाही माहिती का, त्याला अडचणी काय होत्या, माय बायको घरी गावाला, हा. मग ती काय करायची येताना रोज गावात गोळ गबाळ मी काय आणायची. केलं हा, हा, हा. शेळीला खोटं ठोकायची गरज आली नाही ना, नाही बराबर. मग जवळ माय बायको घरी नाही ना तोवर मला ठोकू द्या. हा बराबर, ठोका ठोका. हा? माय बायको आली का मी ठोकायचं बंद करीन. अहो मग काय विचारावं, त्याच्यामध्ये ठोकून मोकळं व्हायचं होतं ना. अरे पण वहिनी ना ठोकायला आधी तुम्ही मला परवानगी पाहिजे ना. खरी बात आहे. हा? काय विचारावं काय माहिती, तुम्ही तर काय भावजायला विचारित असतं काय, कोणी ठोकू का नको ठोकू, नाही, आता ठोकून आहे ना, मोकळं व्हायचं. आता मला भेवच नाही. अबे सकाळच्या बाहेर 9ला खोटं ठोकला का संध्याकाळी 5च काढून घरी नेत जाईल बरोबर आहे, हा. मग काय चुकलं मग. बरोबर आहे, तर आतमध्येच ठेवायचं. हा हा. आणि मी म्हणजे काय बाई जागा निर्मळ होईल. वहिनी आणि साहेब जर कधी आले तर तुम्ही चक्राला माझा खोटा बदलून दुसरं ठोकायचा. चालेल चालेल. हा पुढून काढायचं आणि मागे ठोकायचं, मागून काढायचं आणि पुढून ठोकायचं. चालेल. काय अडचण आहे का तुम्हाला. काहीच नाही काहीच नाही. येऊ या का मग मग या. वहिनी? हा हा? हा येतो. हा. तुला नवरा सांग म्हणा इडून पुढे शिरपत्रावर रोज ठोकलं. मी घरीच जाणार नाही, त्याचं नावच नका घेऊ. बरं बरं चालेल. बायकोचा फोन येत सुटला. काय बाई तमाशा आहे, ठोकू का मी एवढं समजत राहिले ना बाई. हॅलो तो पोराला विचारू का, तो नवऱ्याला विचारू का, असं साधं सुद्धा कोणी म्हणाल का यांनी मोकळं तर बोलायचं ना. याची हाजरीच मोकळी गर्जना करून नाही गेली बाई, आणि शेवट सांगू राहिलं डोकं पार पिकले मावाला. हा बाई जे भेटत ते नुसतं बुच्चं गाडावच भेटत, ठोकू का आणि ठाकू का.